ह्या गैरअर्जदार लोकांना जर बेल भेटली तर वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतात आम्ही आंदोलन करू। जे मनुवादी कुत्रे लोक आहे, ज्यांना ॲट्रॉसिटीच्या काही भेव नाही, काही नाही, सध्या फिरून झालेले आहे, त्यांना बेल खारिज झाली पाहिजे। अन्यथा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरेल आणि आंदोलन करेल। जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराया। 26/5/2026 रोजी एक प्रेस क्लबमध्ये एक युवक काँग्रेसचे पदाधिकारीच्या मार्फत एक प्रेस कॉन्फरन्स होते आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते बेहतर नागपूर असं ते एक पोस्टर बनवतात आणि त्या पोस्टरमध्ये दाखवतात की ऐतिहासिक जे दीक्षाभूमी आहे आपली, त्या दीक्षाभूमीवरती ते लोकांनी एक भगवा झेंडा लहरवलेला आहे। त्याचप्रकारे बाबासाहेब आंबेडकरचा नेहमी आपण पोस्टर किंवा पुतळ्यांमध्ये पाहतो तर उजवा हात वरती राहतो, डाव्या हातात त्यांच्या हातात संविधानाची पुस्तक असते। त्याचप्रकारे या पोस्टरमध्ये आपण पाहू की तो डाव्या साईडचा हात त्यांनी उंच केलेला आहे, त्याच्यात ते संविधानाची बुकसुद्धा दाखवली नाही। आम्हाला त्याच्यात काही आक्षेप नाही आहे, पण ज्या प्रकारे समाजामध्ये ही जी पोस्टर असे व्हायरल करून तीळ निर्माण करून झालेले आहे, याच्यामध्ये त्यांची जे द्वेष भावना आहे, जे दीक्षाभूमीवरती ते भगवा झेंडा लहरवलेला आहे त्याची जे द्वेष भावना दिसत आहे, जे इथे मनुवादीचे विचार आपल्याला या पोस्टरच्या मार्फत दिसून आलेले आहे, ते कुठेतरी बौद्ध समाजाचे, आंबेडकरी जनतेचे याच्यात मन दुखवलेले आहे। त्यांनी ही जे कृत्य केलेलं आहे त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे। यासाठी आम्ही म्हणजे वंचित बहुजन आघाडीने सगळ्यात पहिले 26 तारखेला ही घटना घडते आणि 27 तारखेला आम्ही त्याचे पोलीस रिपोर्ट करतो। त्यानंतर 31 तारखेपर्यंत काही हालचाल होत नाही। जेव्हा आम्ही दीक्षाभूमीला गेलो आणि दीक्षाभूमीवरती तिथे आवाज उचलली 31 तारखेला, तिथे पण दीक्षाभूमी कमिटी त्याच्यातली कोणालाच काही माहिती नाही की 26 तारखेला काय घडलेलं आहे म्हणून। त्याच्यात पण आपण आंबेडकरी जनता दुखावल्या गेलेली आहे। त्याचप्रकारे 12 लोकांवरती ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झालेला आहे आणि अन्य पदाधिकारी जे आहे त्यांच्यावर पण तो गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांनी उद्याला बेलसाठी अप्लाय केलेला आहे। तर माझी सगळी आंबेडकरी जनता यांना आव्हान आहे की उद्या जास्तीत जास्त संख्येने येऊन 15 जूनला 11 वाजताचा टाईम आहे, 5व्या माळ्यावरती आम्हाला बोलवलेलं आहे की यांना तिथे उद्या फिर्यादी आणि जे गैरअर्जदार आहेत त्यांना पण बोलवलेलं आहे। तर जास्तीत जास्त लोकांना आम्ही हे सांगून इच्छितो की आम्ही कुठल्या पण प्रकारचे कमी करणार नाही आहोत। उद्या आमची ॲडव्होकेटची पूर्ण टीम आपली तिथे राहणार आहे आणि त्यांची बेल खारिजच करू, चाहे ते कुठले पण पदाधिकारी असो, नागपूरचे असो किंवा नागपूरच्या बाहेरचे असो, त्या सगळ्यांवर त्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याच्या अंतर्गत जे काही कलम आहे, जे काही संविधानिक रूपाने जे पण आहेत ते आमचीच मांग आहे की ते त्यांना अधिकृतपणे संविधानिकपणे त्यांच्यावर जे कानूनी ज्यांनी ते कृत्य केलेलं आहे त्या सगळ्यांवरती ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत त्या सगळ्यांना बेल खारिज झाली पाहिजे, हीच आमचं म्हणणं आहे। याच्यात प्रभारी जे महाराष्ट्राचे प्रभारी आहे ते पण होते, अजय चिकारा म्हणून होते, शिवराज मोरे होते, अनुराग भोयर होते, असे 12 लोकांचे नावं आपण तिथे सांगितलेले आहे। हे सगळे युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहे। जेव्हा की एक प्रोटोकॉल असतो त्या प्रोटोकॉलच्या अंतर्गत हे जेव्हा पोस्टर बनवतात ते पोस्टर सगळ्यांकडे स्प्रेड होते। त्यानंतर हे लोक एक मोठ्या प्रमाणात प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि त्या प्रेसमध्ये अशा प्रकारे बौद्ध बांधवांचं, आंबेडकरी जनताचे हे मन दुखवतात। त्यांची मनोकामना तेच आहे ना
मनोवादी वृत्तीचे लोक आहेत. हे कुठे ना कुठं कधी ना कधी हे समोर येते, हा चेहरा समोर येते. तर काँग्रेसचा हाच बेहतर नागपूरच्या एक पोस्टरच्या मार्फत त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे की आम्हाला पण भगवा झेंडा हा बौद्ध बांधवांच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर फडकवायचा आहे. हे सुरुवात आहे मॅडम, हे वरतीच नाही तर मग जेवढे पण बौद्ध विहार आहे त्याच्यावर पण लावणं चालू करेल. आम्ही ट्रस्टीला भेटल्यानंतर ते बोलले की आम्हाला असं माहितीच नाही की आतापर्यंत अशी कृत्य झालेलं आहे म्हणून. मी म्हणतो की ते प्रेस कॉन्फरन्समध्ये झालं, प्रेसमध्ये जाहीर झालं, दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये आलं, तर हे त्यांना काय माहिती नाही का? म्हणजे ते काय अनपढ आहे तिथे बसलेले लोक? त्यांना जर नाही आहे, त्यांना जर करायचं नाही तर त्यांनी खुर्च्या खाली केल्या पाहिजे, दीक्षाभूमी कमिटीला बरखास्त केलं पाहिजे. नाही, मुद्दामून केलेला आहे. कारण की जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतात तर प्रेस कॉन्फरन्सची लीडिंग कोण करणार आहे, साईडला कोण बसेल, उजव्या साईडला कोण बसेल, कोण त्याच्यात अक्षय हेटे म्हणून त्यांनी ते हॉल बुक केला. तर हे काय नियोजन एका दिवसात नाही होत ना. प्रेस कॉन्फरन्समध्ये बसणारे जेव्हा महाराष्ट्राचे प्रभारी तिथे येतात, महाराष्ट्राचे सहप्रभारी येतात, तर हे सगळे लोक जे आलेले आहेत ते महाराष्ट्राचे नसून एक हरियाणाचा आहे. 100% होऊ शकते. ज्या प्रकारे बौद्ध बांधवांचा आंबेडकरी जनतेचे मन दुखवलेले आहे, याच्यातून हे निष्कर्षात येते की यांची जे मनुवादी कृत्य आहे ते कुठे ना कुठे समोर आलेलं आहे. त्याला लपवण्यासाठी हे सगळे कृत्य करून आलेले आहे. आमची एकच मागणी आहे की लवकरात लवकर ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत जे जे कलमा त्यांच्यावर आणखी लागतात ते त्यांच्यावर लागले पाहिजे आणि त्यांच्यावर ते संविधानिक रूपाने त्यांना जेल कोठडीमध्ये बंद केलं पाहिजे. 15 तारीख उद्या 3 लोकांनी बेलसाठी अप्लाय केलेला आहे. तर आम्ही ते बेल होऊ देणार नाही. त्याच्यासाठी आम्ही ॲडव्होकेटची टीम पण लावलेली आहे. नाही, त्यांना अजूनपर्यंत कोठडी दाखवली नाही आहे पोलिसांनी. आता फक्त FIR केलेली आहे. त्यांना नोटीस इश्यू केलेलं आहे. त्या नोटीसच्या याच्यावरती ते लोक बेलसाठी अर्ज केलेला आहे. उद्या ते बेल अर्जासाठी ते लोक उद्या कोर्टामध्ये येणार आहे. अँटिसिपेटरी बेल अजय त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली ते प्रोटोकॉल अनुसार घेतली. पहिले तर एक हा मुद्दा आहे. तर यांनी हे सोची समजी साजिशसारखं असं वाटून झालेलं आहे. पण याचे जे आंबेडकरी जनता, जे बौद्ध बांधवांची जे आहे त्यांचे कुठेतरी मन जे दुखवलेलं आहे ते कुठे शांत बसणारे नाही आहे. परंतु त्यांनी नोटीस जाहीर केलेलं आहे